बाबा, तुम्ही खरंच चुकीचं समजताय. मला मान्य आहे, मी तुम्हाला खूप हर्ट केलंय, पण शुभूला गरज आहे हो माझी. तर आज मी त्या पेपर्सवर सही केली असती ना, तर शुभूला परत एकदा जेलमध्ये जावं लागलं असतं. आणि एकदा का तो बरा झाला ना, की मी स्वतः येईन परत या घरी. परत या घरात यायची गरज नाहीये. या घरात पुन्हा पाऊल ठेवायची हिम्मत करायची नाहीस. बाबा, 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 एक लक्षात ठेव, आजपासून तू माझ्यासाठी कायमची मेलीस. खबरदार माझं नाव लावलंस तर पुन्हा बाप म्हणून माझं नाव लावण्यापेक्षा ना मी पेलेलो बरा. चल, त्यापेक्षा मरून जाईन मी. चल निघ, निघ इकडनं. बाबा, आज तुम्ही मला आशीर्वाद देत नाही, पण एक दिवस तुम्हाला माझं म्हणणं नक्की कळेल आणि तुम्ही स्वतःहून माझ्या डोक्यावर पुन्हा एकदा हात ठेवाल. अरे बापरे, ही कार्टी तर आता शुभूकडे जाते आणि हिची सगळी प्रॉपर्टी आता शुभूच्या नावावर आहे. आता ती प्रॉपर्टी कायमची माझ्या हातून जाणार. हे बघ भैया, तू शांत हो. तिने जे केलंय ना ते भैया 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 काय होतंय? विश्वंभर, भैया काय 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 होतंय तुला? काय हे पाणी आणा कुठेतरी. डॉक्टरना फोन लाव लवकर. लवकर लाव. काय होतंय? शांत होतो भैया. भैया काय होतंय?
अहो अहो काय करताय तुम्ही? अजिबात हालचाल करू नका. आधीच तुम्हाला हॉस्पिटलमध्ये आणायला उशीर झाला. थोडक्यात वाचलात तुम्ही. ऐनवेळी तुमची बायको धावून आली नसती ना तर डॉक्टर उपचारही सुरू नसते करू शकले. कुणाची बायको? हो तुमची बायको. ही बघा आली तुमची बायको. श्रावणी तू? श्रावणी शुभू शुभू ऐक ऐक ऐक. चुप चुप उठू नकोस उठू नकोस. श्रावणी तू श्रावणी तू माझ्यासाठी इथपर्यंत आलीस माझी बायको बनून. तू कशासाठी करतेस हे सगळं? शुभू कारण तुला माझी गरज आहे. साहेबांनी कळालं की लय मोठा अनर्थ होईल. बाबांना सगळं कळलं. त्या घराचे दरवाजे माझ्यासाठी कायमचे बंद झाले. मी कायमची तुझ्याकडे आले आणि आता तुला सोडून मी कुठेच जाणार नाही. श्रावणी तू एवढं मोठं टोकाचं पाऊल का उचलली आहेस? स्वतःचं आयुष्य तू का पणाला लावतेस? कारण मला मोक्षाने खरं काय ते सगळं सांगितलं शुभू. पण श्रावणी तू स्वतःच्या वडिलांच्या प्रेमासाठी मायेसाठी आयुष्यभर झुरत होतीस ग. त्यांच्या सुखासाठी तू नेहमी आसुसलेली असायचीस. मग आता हे सगळं अचानक कशासाठी? सत्यासाठी, तुझ्यावरच्या विश्वासासाठी. आता आपल्या दोघांना एकमेकांची साथ द्यायला हवी. मी तुझी अर्धांगिनी आणि तू माझा नवरा. आणि मला विश्वास आहे एक दिवस बाबांना तुझा खरेपणा नक्की कळेल. बाई हे काय होऊन बसले? आता आई स्वीटीला दिलेली ऑफर पूर्ण कशी करणार? शुभ आणि श्रावणी तरी एकत्र आलेत. झालं, संपलं समज.